रूप पाहता लोचनी रूप पाहता
क्षणोक्षणे हाची करावा विचार
क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी,
करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो हळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुळे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल समचरण सरोजं सांद्रलीला बुधाभं जगत निहतपानी मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं गंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे नडे विमरत्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागन्ति तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परात्पर स्वरूपाय परमात्मा स्वरूपिणी परब्रह्म स्वरूपाय विठ्ठलाय नमो नमः नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिक नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा Hey
गुणा पारणा हितव गुणा वसुनी माझी रसना हरिगुण वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदितो कृपा करून मी मूढवती बेन म्हणून किंवा भागी तसे तुमचा प्रसाद धार्या पूर्ण हरिगुण वर्णिन जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंची आदरे स्वय भान जो भान आराधियला त्याचे कोई दीपकू दिव्य झाला हरी भक्ती लागोनी तारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरू एकनाथा आदि नारायण भत्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण हरे करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातू काळ सावधान प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा देहू निवासी असलेले अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र आणि बोल्लोबा पुत्र असलेले या जगताचे तृतीय क्रमांकाचे जगद्गुरु अशा श्रीमंत संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अखिल विश्वाला चंद्रभागे मातेप्रमाणे पावन आणि शुद्ध करणारा असा अभंगाच कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठल तुकाराम महाराजांना जगताचे तृतीय क्रमांकाचे जगद्गुरु म्हणण्याचं कारण असं आहे की या जगताचे प्रथम क्रमांकाचे जगद्गुरु जर कोणी असतील तर ते भगवान गोपाळकृष्ण वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. भगवान गोपाळकृष्ण या जगताचे प्रथम क्रमांकाचे जगद्गुरु आहेत. द्वितीय क्रमांकाचे जगद्गुरु सांगायचं झालं तर ज्यांनी भारतवर्षाच्या 4 दिशांमध्ये 4 मठांची स्थापना करून हिंदू धर्म बळकट करण्याचं काम केलं असे आद्य जगद्गुरु शंकराचार्य. आणि तृतीय क्रमांकाचे जगद्गुरु जर कोणी असतील तर ते म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा संप्रदाय सगळ्यांचा येथुनिया. कार्यक्रमाचा सुरुवातीला परिहार देण्याचा झाला तर तो असा की कार्यक्रमाचं जे औचित्य आहे ते तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. वैकुंठवासी गंगा भागीरथी मथुरा आजी यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं आणि 10-12 दिवस आज आजींना होत आलेले. उद्या त्यांचा 13वाचा कार्यक्रम आहे. त्या अनुषंगाने त्याच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या कुटुंबातर्फे आजींच्या नावाने काहीतरी भगवंताचं नामस्मरण व्हावं, पारमार्थिक गोष्टी व्हाव्या, त्यांचा मोक्षाचा रस्ता जेणेकरून सोपा व्हावा या अनुषंगाने काहीतरी भगवंताचं चिंतन व्हावं म्हणून या कीर्तन रूपी सेवेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तुम्हाला सर्वांना ज्ञातच असेल की आजींच्या मागे भला मोठा परिवार आहे. मुलं असतील, मुली असतील, सुना असतील, नातवंड असा भला मोठा आजींच्या मागे परिवार हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. त्यात मी काही तुम्हाला जास्तच सांगत नाही. आयोजकांच्या तर्फे मला आमचे ज्येष्ठ बंधू हरिभक्तपरायण योगेश गुरुजी ठाणेकर यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. असार या संसारात सार काही गोष्ट असेल तर ती म्हणजे सासर आहे आणि म्हणून भले भले मोठे लोक सासरासमोर नमती भावना घेतात. सांगायचं जर झालं तर भगवंत महाविष्णू कुठे राहतात? क्षीरसागरात राहतात. लक्ष्मीचा जन्म कुठून झालेला आहे? क्षीरसागरातून झालेला आहे. आपण ज्याला भोळा सांब सदाशिव म्हणतो ते भगवंत महादेव कुठे असतात? हिमालयात असतात. पार्वती कोणाची मुलगी आहे? हिमालयाची मुलगी. म्हणून कोण का जाणे मलाही या तारखेला नकार देण्याची हिंमत काही झाली नाही. विठ्ठल आजच्या कीर्तन रूपी सेवेचा जो अभंग आहे तो सर्वांना ज्ञात आहे, सर्वांच्या परिचयातला आहे. नवा अभंग नाही, रोजच्या दळणवळणातला अभंग आहे. सर्वांच्या तोंडी पाठ आहे. आमच्या सर्व वारकरी टाळकरी बांधवांना तो अभंग पाठ आहे.
तुम्ही या अभंगावर याआधी बरीच चिंतन ऐकली असतील, बरीच कीर्तन ऐकली असतील, पण गावातल्या सगळ्या बाई मिळून एकच भाजी बनवतात का? प्रत्येक बाई वेगवेगळी भाजी बनवते. तसं प्रत्येक महाराजाचं चिंतन जे असतं, प्रत्येक महाराजाचं कौशल्य असतं ते वेगवेगळं असतं. मी हा अभंग माझ्या कौशल्याच्या हिशोबाने सोडवणार आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जन्माला आले आहात तर तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीचा विचार करायचा आहे. आपल्याला विचार का करायचा आहे? कारण की आपल्या हातात वेळ कमी आहे. म्हणून आपण जर वेळेवर कुठलीही गोष्ट केली तर ती गोष्ट वेळेवर सुरू होते, वेळेवर संपते, मध्ये विनाकारणच्या काही गोष्टी होत नाहीत आणि मग पुढेही आपल्याला आपल्या जो ठरलेला कार्यक्रम असतो त्याच्यासाठी आपण मोकळत असतो. तर सांगायचं झालं तर तुकाराम महाराज म्हणताय की विचार करा. पण विचार कधी करायचा आहे? सकाळी उठताना करायचा आहे का? बसताना करायचा आहे का? जेवणाच्या आधी 2 वेळेस करायचा आहे? जेवणाच्या नंतर 2 वेळेस करायचा आहे का? सकाळी एकदा संध्याकाळी एकदा करायचा आहे का? विचार करायचा कसला आहे? तर विचार कधी करायचा आहे आणि विचार कशासाठी करायचा आहे याचं उत्तर दिलंय तुकाराम महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणात. विना जड आहे तेवढीच महाराजांची थाप पण जड आहे. अतिशय सुंदर ज्यांची मला या कीर्तनात साथ लाभते अशी श्रीहरी ज्ञानराज वारकरी भजनी मंडळ सुरत, अमोल महाराज आमचे श्री गुरु नथुसिंग बाबा दौरा मंडळातले सहकारीच आहेत. अतिशय सुंदर गायन चाली, म्हणजे मी निश्चिंत आहे महाराज. तुम्ही जर सोबत असाल तर मला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. मनुष्य जन्म हा किती दुर्लभ आहे. तर जर सांगायचं झालं तर 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. हे संशोधन माझं नाही, ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, की 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून फिरून आपल्याला मनुष्य जन्म हा मनुष्याचा देह आहे तो मिळतोय. तर मग या विश्वात जर जीवन पद्धतींचं विभाजीकरण करण्याची वेळ आली
तर 3 पद्धतीची जीवन पद्धती या विश्वात आहेत. पहिली आहे जी कर्म प्रधान आहे, दुसरी जी आहे ती भोग प्रधान आहे, तिसरी जी आहे ती विचार प्रधान आहे. त्यात कर्मप्रधान आयुष्य कुणाचं आहे तर ते साधूचं आहे, भोगप्रधान आयुष्य कुणाचं आहे तर ते पशु आणि पक्षींचं आहे, आणि विचारप्रधान जर आयुष्य कुणाचं असेल तर ते मनुष्याचं आहे. लक्षात घ्या, याच्यावर शास्त्रकारही भाष्य करतात. कर्मप्रधानम साधू जीवनम तू, भोगप्रधानम पशु जीवनम तू, विचारप्रधानम मनुष्य जीवनम तू. की कर्मप्रधान जीवन कुणाचं आहे तर ते साधूचं आहे. एखादा साधू जशी कर्म करतो तसं त्याचं पालन जे आहे ते समाज करत असतो. जर समाज आपल्याला चांगला घडवायचा असेल तर त्याच्यासाठी आपला साधू आपल्याला चांगलं निवडण्याची गरज असते. लक्षात घ्या की समाज जर चांगला घडवायचा असेल तर त्याच्यासाठी साधू चांगला असावा, विद्यार्थी चांगला घडवायचा असेल तर त्याच्यासाठी गुरु हा तितकाच चांगला असावा, आणि जर आपलं पाल्य चांगलं घडवायचं असेल तर त्याच्यासाठी त्याचे आई वडील हे तितके चांगले असावे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपले आई वडील घरात जसे वागतात त्याचं अनुकरण हे त्यांची मुलं करत असतात. लोक म्हणतात की आमचा मुलगा गैराट झाला, गैराट झाला, गैराट झाला. आई बाप सैराट झाले म्हणून मुलगा गैराट झाला. महाराज आळंदीमध्ये अमोल महाराजांना ठाऊक असेल, आळंदीमध्ये 9 ते 10 वर्षाच्या मुलाने संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ केली. ज्ञानेश्वरी पाठ केली, 9000 श्लोक. कोणी पाठ केले? 8 ते 9 वर्षाचा मुलगा होता. त्याच्या आईची ज्या वेळेस मुलाखत घेतली न्यूज चॅनल वाल्यांनी, तर त्यांना प्रश्न विचारला की नेमकं कारण काय की तुमच्या मुलाला पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ झाली एवढ्या कमी वयात. तर ते आईचं उत्तर असं होतं की ज्या वेळेस या मुलाच्या वेळी मी गरोदर होती तर त्यावेळेस मी ज्ञानेश्वरीचे पाठ करत होती, ज्ञानेश्वरीचे कित्येक पारायण मी केले, म्हणून माझ्या मुलाला ज्ञानेश्वरी पाठ झाली. महाराज जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घालायचे असतील तर त्याच्यासाठी कुसपण जिजावायची लागते, आणि ते संस्कारही आपल्या मुलांवर आपल्याला करावे लागतात. जर मुलगा चांगला घडवायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आई वडिलांचे ते संस्कार असणं, आई वडील तितके चांगलं असणं हे तितकंच त्या गोष्टी गरजेच्या असतात. एखादा माणूस आहे 3 उत्तरार्धात विठोबारखमाई भजन झाल्यानंतर माळा टाकतील. आता माळा टाकायची कोणी घाई करू नका. आधीच आपला कार्यक्रम खूप उशिरा चालू झाला आहे, 9:30-10 वाजता आपला कार्यक्रम खूप उशिरा चालू झाला आहे. तर जितका तुम्ही गोंधळ कराल तितका कार्यक्रम उशिरा संपेल आणि चिंतन होणार नाही, अभंग सुटणार नाही, भजन गायनमध्येच आपलं पूर्ण कीर्तन संपेल. म्हणून गोंधळ करू नका, शांततेत ऐका, जेणेकरून माझी पण लिंक लागेल, काळकऱ्यांची पण, वादकांची पण लिंक लागेल. काय होतं, सारखं तुम्ही उठता बसताय, माझं त्याच्यातून विषय भरगडतोय. विठ्ठल एखादा बाप जर घरात तंबाखू चोळत असेल, तंबाखू खात असेल तर त्याचा पोरगा पिढ्या उडणार नाही का महाराज? आपण म्हणतो की पोरं असे झाले, पोरं तसे झाले. आई वडील संस्कार व्यवस्थित करत नाही, आई वडिलांचं जर वर्तवणूक घरात चुकीची असेल तर त्यांची मुलं बिघडतील, आणि जर मुलं चांगले घडवायचे असतील तर त्याच्यासाठी आई वडिलांचंही तितकं चांगलं वागणं हे गरजेचं असतं. तसंच एखादा विद्यार्थी जर आपल्याला चांगला घडवायचा असेल तर त्या विद्यार्थीला चांगलं घडवण्यासाठी त्याची गुरुजनही तितकेच महत्वाचे असतात. एखादा मास्तर आहे, तो त्यांचे तास घ्यायलाच जर वर्गावर येत नाही तर विद्यार्थ्यांना कसं काय शिक्षणाची गोडी निर्माण होणार आहे? तसंच विद्यार्थी जसा गुरुवर अवलंबून आहे, मुलं जसे आई वडिलांवर अवलंबून आहे, तसा हा जो पूर्ण समाज आहे का साधूवर अवलंबून आहे. म्हणून साधू जसे कर्म करतो, समाज तसा वागतो, तसा समाज घडतो. हे झालं कर्मप्रधान साधूचं जीवन. दुसरं जीवन आहे ते भोगप्रधान, जे पशु आणि पक्षीचं जीवन आहे. पशु आणि पक्षीच्या लग्नामध्ये ब्राह्मण लागतो का? लागतो का? तुम्ही बोला बरं. माझ्या एकट्याचा घसा दुखणे जास्त बोलून. पशु आणि पक्षीच्या लग्नात आपल्याला ब्राह्मण लागत नाही. ज्ञानेश्वर महाराजांची त्याच्यावर पण ओवी की पशु पक्षींच्या लग्नामध्ये जोशीचं काही काम नाही. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी. तर पशु आणि जे पक्षी आहे तर यांना पाप पुण्याचा काही विचार नसतो. पाप पुण्य काय असतं याच्याशी पशु पक्षींना घेणं देणं नसतं. आमच्या जर तुम्ही खानदेशात, तिकडे तुम्ही पण खानदेशीच आहे, पण आमच्या महाराष्ट्रात जर तुम्ही आले महाराज तर तिकडे मोठे मोठे संस्थानिक, मोठे मोठे गाद्या आहेत. तर ज्या वेळेस कीर्तनकार असतील, महाराज लोक असतील, साधू मंडळ असतील, ज्यावेळेस आमच्या गावात येतात
तर त्यावेळेस लोक महाराजाची पूजा करतातच, त्यांना हार टाकतील, मोठे मोठे गंध लावतील, त्यांच्या पाया पडतील, पाय धुतील, पण लोक त्यांच्या गाड्यांची सुद्धा पूजा करतात. गाड्यांची पूजा करतील, गाडीला स्वस्तिक काढतील, गाडीला मोठे मोठे हार घालतील. एवढं झाल्यानंतर महाराज ज्यावेळेस घरात जातो तिकडे पशु येतो, एक श्वान येतो, तो विचार करतो पूजा तर तुम्ही खूप छान केली, अभिषेक राहून गेला, अभिषेकाचा काय, अभिषेक मी करतो. विठ्ठल विठ्ठल तुमच्या गावात लोड शेडिंग चालू आहे वाटतं, वीज कमी सोडण्यात आलेली आहे असं. तर पशु यांना पाप पुण्य काय ते काही माहित नाही. पशु काय पाप पुण्य पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु हे पाप पुण्याचा कधी विचार करत नाही, पशु हे फक्त भोग भोगण्यासाठी जन्माला आलेले आहेत. तर तिसरी जीवन पद्धती कुठली तर ती मनुष्याची आहे. ज्या मनुष्य हा विचार प्रधान व्यक्ती आहे, त्याला विचार करण्याचं सामर्थ्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात की ज्या मनुष्याला विचार, जो मनुष्य विचार करत नाही तो गाढव आहे. तुकाराम महाराजांचं त्याच्यावरही प्रमाण आहे की जो व्यक्ती विचार करत नाही तो गाढव आहे. तर आपल्याला नेमका विचार काय करायचा आहे तर तरावया पार भव सिंधू, की जो भव आहे, जो संसार रूपी सागर आहे, याला पार करण्यासाठी आपल्याला विचार करायचा आहे. तर विचाराने तुम्ही म्हणता की महाराज विचार करा विचार करा विचार करा विचार करा, पण विचार करू का बरं? तर विचाराने गोष्टी होतात काय तर विचाराने 5 गोष्टी होतात. पहिलं म्हणजे तुम्हाला लाभ होतो, दुसरं म्हणजे तुमचा अहंकार मिटतो, दुसरं म्हणजे प्रपंचाच्या बंधनातून तुम्ही मुक्त होता, तिसरं म्हणजे तुमची माया मिटते. किती झाले? 3 झाले का 4 झाले? 4 झाले ना. मग 5वं म्हणजे तुम्ही मरणावरती विजय मिळवता. एखाद्या व्यक्ती जर, एखादा विद्यार्थी आहे, तो जर विचारपूर्वक जर चांगला अभ्यास करत असेल, चांगला तो त्याच्या शाळेत लक्ष देत असेल, ट्युशनला लक्ष देत असेल, तर विचार करून जर त्याने अभ्यास केला तर तो चांगल्या मार्कांनी पास होतो. पण दुसऱ्या ठिकाणी जर एखादा मूर्ख विद्यार्थी असेल, जो अभ्यास करत नाहीये, तो शाळेत जात नाहीये, तो काय त्याचे क्लासेस करत नाही, वेळेवर उजळणी करत नाही, तर तो पास होणार आहे का? तर काय विचारांची तफावत आहे. एकाचे विचार असे आहेत की मी बसून बसून बिना अभ्यास करण्याचा पास होणार आहे, आणि एकाचा विचार असा आहे की नाही मला याच्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. त्याचे विचार सकारात्मक आहे म्हणून तो पास होतो. तर पास होणं हे काय झालं, हा त्याचा लाभ झाला की विचार जर आपण चांगला केला तर आपल्याला लाभ होतो. विचाराचा दुसरा फायदा आपल्याला काय तर माणूस प्रपंचातून मोकळा होतो. महाराज एवढे तुम्ही बघाल, एवढी वयस्कर व्यक्ती आहेत, एवढा त्यांचा जीव प्रपंचामध्ये, एवढा त्यांचा जीव. ते म्हणतात आम्ही भगवंताचं नाम तर घेऊ पण आम्ही प्रपंचातून काही मोकळं होणार नाही. आमची गेल्या वर्षी दिंडी गेली पंढरपुराला. आमच्या फळात एक व्यक्ती होती मठामध्ये, ती पाळणा घेतला महाराज त्याने पंढरपुरातून. मठामध्ये आले, त्यांना विचारलं की का हो बाबा तुम्ही एवढा मोठा पाळणा पंढरपूरला घेताय, इकडनं तुम्ही परत तुमच्या गावाला घेऊन जाणार कसं काय? नाही म्हणे महाराज तुम्हाला माहिती नाही म्हणे, देवाच्या दरबारातून पाळणा घ्यायचा म्हणे, त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हटलं काय वैशिष्ट्य आहे महाराज? म्हणे जर आपण देवाच्या दरबारातून पाळणा घेतला तर तो पाळणा वर्षाच्या वर्षाला हलतच राहतो म्हणे. विठ्ठल काय की जर तुम्ही महिनाभर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत, तुकाराम महाराजांच्या पालखीत, निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीत, मुक्ताबाई महाराजांच्या पालखीत एवढं तुम्ही 200, 250, 300 किलोमीटर चालून जाताय, तर चालून जायचं कारण काय की तुम्हाला तिकडे जाऊन भगवंताची प्राप्ती करायची, आणि तिकडे जाऊन तुम्ही भगवंताला तुमच्या डोळ्यात साठवायचं सोडून तुम्ही जर तुमच्या प्रपंचाचा विचार करत असाल तर तो विचार चुकीचा आहे. जर तुम्ही सकारात्मक विचार कराल, तुम्ही भगवंताच्या पांडुरंगाच्या प्राप्तीचा जर विचार कराल तर तुम्ही प्रपंचातून मुक्त होता. हा झाला दुसरा फायदा. महाराज तिसरा फायदा काय की अहंकार मिटतो. महाराज एखाद्या व्यक्तीचा जो अहंकार आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविक असे, की नामदेव महाराज म्हणतात अहंकाराचा वारा नको लागायला. अहंकारा इतकत वाईट गोष्टी या जगात कुठलेच नाही. आपल्याला वाटतं एवढा पैसा कमवला आहे, एवढ्या मोठ्या पदावर मी काम करतोय, एवढी मोठी माझी शेती आहे, इतका माझ्याकडे पैसा आहे, काहीच कामाला येत नाही. एक गाव आहे तिकडे मराठवाड्यामध्ये, तिकडे काय पद्धत होती, खूप जुना सप्ताह, 100-125 वर्ष जुना सप्ताह होता तिथे. तर तिथल्या लोकांना एक सवय होती, ते काय करायचे, तिथला एक म्हातारा होता,
कीर्तनकार आला की त्याला असा प्रश्न विचारायचा की त्या कीर्तनकाराला त्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. तो प्रश्न काय विचारायचा की श्रावणाच्या आई आणि वडिलांचं नाव काय? कोणाला माहिती का इथं श्रावणाच्या आई आणि वडिलांचं नाव काय होतं? श्रावणाच्या आई वडिलांचं नाव विचारलं. आमचे एक महाराज होते, त्यांना सर्वांनी सांगितलं त्या गावात काही कीर्तनाला जाऊ नका, ती लोक अशी करतात तशी करतात, नको ते प्रश्न विचारतात, आपलं हसू करवतात. महाराज पण मोठी जिद्दी, नाही म्हणे मी जातो त्या गावात कीर्तन करतो, बघतो काय होतं काय नाही. महाराज गेले, कीर्तन वगैरे झालं, अभंग घेतला, अभंग सोडवला, विठ्ठल रुक्माई झालं, विठ्ठल जय जय विठ्ठल झालं, बोलिले लेकोरे वाकुडे सगळं झालं, उभे राहिले. आणि नंतर ते वयस्कर व्यक्ती आली कीर्तन महाराजांच्या पाया पडायला आली. महाराजांना विचारलं, म्हणे महाराज तुमच्याकडे माझा एक प्रश्न आहे, मी आजपर्यंत खूप मोठ्या कीर्तनकारांना विचारला, त्यांना उत्तर देता आला नाही. माझं वय 70 वर्ष आहे, मी वयाच्या 20व्या वर्षापासून कीर्तन ऐकतोय, 50 वर्षाचा अनुभव आहे, कोणीच उत्तर दिलं नाही, असं तसं सगळ्या गोष्टी सांगायला लागले. म्हणे विचारा काय प्रश्न विचारताय. त्यांनी प्रश्न केला की श्रावणाच्या आई आणि वडिलांचं नाव काय? महाराज म्हणे मला माहिती आहे. म्हणे काय होतं नाव? म्हणे कमलाकर आणि शुद्धमती. कमलाकर आणि शुद्धमती हे नाव होते. त्याला वाटलं की असेल हे नाव, त्याला कुठं काय नाव माहिती होतं. तो म्हणे ठीक आहे, होतं तो होतं ना. तो निघून गेला. महाराज आले, आम्ही त्यांना विचारलं, म्हटलं काय महाराज तुम्हाला कसं काय नाव माहिती? आम्ही एवढी 18 पुराण वाचली, आम्हाला कुठेच काय नाव सापडलं नाही, तुम्हाला कसं काय माहिती? नाही सापडणार म्हणे तुम्हाला ते नाव कुठे. म्हटलं का बरं नाही सापडणार? ते नावच मी ठेवलेले, तर तुम्हाला 18 पुराणात का बरं ते नाव सापडेल म्हणे. सांगायचं तात्पर्य काय की त्या व्यक्तीला अहंकार कसला होता की त्याच्या वयाचा अहंकार होता, त्या व्यक्तीला त्याचा अभ्यासाचा अहंकार होता. महाराज अहंकारा इतपत वाईट गोष्टी कुठलंच नाही. एखाद्या व्यक्तीची जर उतरती कळा लागत असेल तर त्या उतरत्या कळेला जो कारण असतं ते सर्वात मोठं कारण म्हणजे त्याचा अहंकार होता. रावणाला अहंकार पसला नाही, कंसाला अहंकार पसला नाही. महाराज तुम्ही आम्ही तर काय नाशिवंत दे, आपल्याला काय अहंकार पुरणार आहे. म्हणून जर आपण सकारात्मक विचार केला तर आपला अहंकार हा नाहीसा होतो. चौथा फायदा काय आहे? माया मोह हा मिटतो. लोक इतकी वयस्कर होतात तरी त्यांचा जीव एवढा कसा काय म्हणजे आपण म्हणतो की बांधलेला असतो. खूप लहान गोष्टींमध्ये जीव असतो. म्हाताऱ्या लोकांना जर तुम्ही बघितलं तर म्हाताऱ्या लोकांचा तर म्हणजे खूप चिकट स्वभाव असतो त्या प्रमाणामध्ये. कारण काय असतं की त्यांनी कष्टातून सगळं केलेलं असतं, म्हणून एक कारण असतं की त्यांचा जीव त्यात जास्त अडकतो. पण दुसरं कारण काय की मोह माया सुटत नाही. एक आजीबाई होत्या, त्यांना सांगितलं की आजी तुम्ही दिंडीला चला, यंदा तुम्हाला सुट्ट्या करायला काही कामं नाहीयेत, मुलाचं लग्न झालेलं आहे, सुनबाई सगळ्यांना स्वयंपाक करून खाऊ घालेल घरामध्ये, मग काय करतात, चला दिंडीला. अरे बाबा म्हणे माझ्या मागे एवढा मोठा संसार आहे, प्रपंच आहे, ढोरं आहेत, म्हणजे सर्वांचं करावं लागतं. अहो काही नाही म्हणे, यंदा तुमच्या सुनबाई आलेली घरात, मुलाचं लग्न झालंय, करतील ते ऍडजस्ट, चला तुम्ही. आजीबाई दिंडीला निघाल्या. सगळे टाळकरी वारकरी जमले, पालखीत पादुका ठेवल्या आणि निघाले दिंडीत. दिंडी गावाच्या वेशीपर्यंत गेली. महाराज वारकऱ्यांनी अभंग सुरू केला. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हा. आजीबाई पळत घरी गेला. इकडे वारकरी अभंग भजनच म्हणताय. अगं म्हणे सुनबाई, बोला ना आत्याबाई, अगं ते दूध आणि लोणी कोणाला देऊ नको म्हणे, विकू नको म्हणे. अहो आत्याबाई नाही विकणार, बघ बरं माझी शपथ आहे विकायचं नाही. जाताना सुनबाईने आत्या तिच्या सासूला विचारलं, आत्या म्हणे तुम्ही दूध आणि लोणीच का बोलले, बाजरी आणि गहू का बरं बोलले? नाही म्हणे गहू आणि बाजरीवर मी खून करून ठेवलेली म्हणे, दूध आणि ते कसं रोजच्या रोज ताजं निघतं, तर तुझं काय करू, तू विकशील म्हणे. विठ्ठल विठ्ठल. सासू परत निघाली, परत वेशपर्यंत गेली. इकडं त्यांचं चालूच होतं, काय भक्तीच्या त्या वाटा. परत तिकडनं सासूबाई परत आली. अगं म्हणे सुनबाई, बोला ना आत्याबाई, अगं मी त्या गौऱ्या माझ्या हाताने थापलेल्या आहेत, त्या मोडू नको बरं, त्या गौऱ्या वापरू नको. आहो आत्याबाई नाही वापरणार. अगं तुला माझी शपथ आहे, त्या गौऱ्या वापरायची नाही. आहो म्हणे तशाच ठेवते, तुम्हाला नदीत जायला कामात येतील. सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही भगवंताच्या प्राप्तीसाठी जर जात असाल किंवा तुमचं वय एवढं असेल तरी जर तुमच्या मनातून जर मोहमाया मिटत नसेल तर याच्यासाठी तुम्हाला विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तो विचार सकारात्मक असावा की आपलं जीवन कशासाठी आहे, तर आपल्या जीवनाचा उद्देश काय, तर आपल्या जीवनाचं उद्देश एकच असावं, ते म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचं उद्देश आपल्या जीवनात असावं. पाचवं काय झालं की मरणावर आपण विजय मिळवू शकतो. महाराज कोण मिळवू शकतो मरणावरती विजय? कोणी मिळवला का आजपर्यंत? मी मिळवू शकतो का? सप्त चिरंजीवांपैकी आपण कोणी एक आहात का?
ते कृपाचार्य असतील, विभीषण असतील, हनुमंत असतील, त्यानंतर आपले विभीषण असतील, त्यांनी मरणावरती विजय मिळवला. आपण मिळवू शकतो का? महाराज तुकोबारायांचा अधिकार एवढा होता की तुकोबारायांनी सहदेह वैकुंठ गमन केलं, पण तो तुकोबारायांचा अधिकार होता. तुकाराम महाराजांना जेवढा त्यांच्या प्रापंचिक आयुष्यात त्रास झालेला नाहीये तेवढा त्यांच्या पारमार्थिक आयुष्यात त्रास झालेला आहे. तुकाराम महाराजांचं जर तुम्ही एकंदरीत अभ्यास केला तर तुकाराम महाराजांचं काम जर सांगायचं झालं तर सदा नाम घोष, म्हणजे तुकाराम महाराज सतत भगवंताचं, पांडुरंगाचं नामच गात होते. तुकाराम महाराज बहिर दिशेला जात असताना पण भगवंताचं नाव घ्यायचे. एकदा तुकाराम महाराज तिकडे बहिर दिशेला गेले, एका व्यक्तीने ऐकलं की तुकाराम महाराज अभंग म्हणतायत. त्याने गावातील पाटलांना, इनामदारांना, कुलकर्ण्यांना त्याची तक्रार केली की बघा म्हणे तुकाराम महाराज बहिर दिशेला जातात, तिकडे पण भगवंताचं, आपल्या कुळदैवताचं नाव घेतात म्हणे, हे कितपत योग्य आहे? गावाच्या पाटलांनी सभा भरवली म्हणे. का हो तुकोबार आहे, काय अधिकार तुम्हाला बहिर दिशेला जात असताना? आता बहिर दिशा म्हणजे माहिती का सर्वांना? बहिर दिशा म्हणजे शौचालयाला जात असताना. तर बहिर दिशेला तुम्ही ज्यावेळेस जाताय त्यावेळेस तुम्ही आमच्या कुलदेवतेचं नाव घेताय, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुकाराम महाराज म्हणे, नम्रतेने बोलले, महाराज अहो मी बोलत नाही, साळुंखी मंजुळ बोले तसे वाणी, शिकविता धनी वेगळाची, की माझा शिकविता धनी वेगळा आहे महाराज. तो भगवंत परब्रह्म परमात्मा पांडुरंग माझ्या मुखातून बोलवून देतोय, हे काय मी स्वतःहून बोलत नाही म्हणे. याच्यासाठी आता काहीतरी प्रायश्चित्त करावं लागेल. आजपासून अभंग बोलायचे नाही, अभंग लिहायचे नाही, भगवंतावर एक सकार शब्दही काढायचं नाही. अहो महाराज तुम्ही म्हणता मी आजपासून अभंग बोलायचे नाही, भगवंताचं नाव घ्यायचं नाही, मग हे आतापर्यंत एवढे अभंग लिहिले, एवढा गाथा तयार केला, त्या गाथेचं करू काय? बरं झाले म्हणे त्या गाथ्याचा विषय काढला. सर्व गाथा बांधायचा, त्याला खालून मोठे मोठे 10-10 किलोचे दगड बांधायचे आणि इंद्रायणीमध्ये त्याचं विसर्जन करायचं म्हणे. खूप वाईट वाटलं तुकाराम महाराज. तुकाराम महाराज घरी आले, त्याच्यावर पण छान प्रमाणे कोकला पाटील. तर तुकाराम महाराज घरात आले. आजपर्यंत तुकाराम महाराजांना कुठल्याच गोष्टीचं दुःख झालं नाही. दावणीचा बैल मेला महाराज, त्यांच्या घरच्या मालकीने प्रापंचिक आयुष्याबद्दल एवढ्या तक्रारी केल्या असतील तुकाराम महाराजांकडे, पण आजपर्यंत तुकाराम महाराजांना कधी त्या गोष्टीचा त्रास झाला नाही. पण आज आयुष्यात पहिल्यांदा तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. आईसाहेब बोलल्या की महाराजांनी सर्व ग्रंथ बांधले, सर्व गाथा मांडला आणि इंद्रायणीत विसर्जनाला जात होते. आईसाहेब बोलल्या की नका विसर्जन करू म्हणे, मुलांना लेकरांना आवडायला लागले. ते बहिणाबाई पाठक शिवरूकर होत्या तुकाराम महाराजांच्या शिष्या, त्यांनी खूप विनवण्या केल्या, नका बाबा महाराज नका करू ते विसर्जन. तुकाराम महाराजांनी कोणाचंच ऐकलं नाही. सर्व लोक बोलायला लागले, घरातले सर्व मंडळी बोलली की आमचं ऐकत नाही ना, आता सगळं तुम्हीच व्हा म्हणे, आम्ही एका गोष्टीला हात लावणार नाही. आणि इंद्रायणीत गेले महाराज. एवढे मोठे मोठे दगड बांधले आणि इंद्रायणीत बुडवून टाकले. विना घेतला, जवळच्या शेळीवर जाऊन बसले आणि तिकडेच भजन करत बसले, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. 13-14 दिवसाचा कालावधी पार पडल्यानंतर पहाटेची वेळ होती आणि त्या पहाटेच्या मंगल प्रसंगी पांडुरंग बाळमूर्तीने तिथे प्रकट झाला. पांडुरंग बाळमूर्ती गाई गोपाळ सांगाते, येऊनिया प्रीती समचरणी राहिला. पांडुरंग बाळमूर्ती, बाळमूर्तीच्या रूपात तो पांडुरंग आला. तुकाराम महाराज म्हणे, आला रे बाबा? हो म्हणे महाराज, माझा हात दुखून आला होता तुमचे ग्रंथ धरून. अरे काय चेष्टा करतो म्हणे, 7 वर्षाचा होता तेव्हा 7 योजन तो गोवर्धन पर्वत 7 दिवस तू तुझ्या करंगोळीवर धरला आणि तुला माझ्या अभंगांचं वजन झालं म्हणे. पांडुरंग म्हणतो की तुकोबाराय, त्या गोवर्धन पर्वतात फक्त माती होती, या ग्रंथात भक्ती होती, म्हणून हे ग्रंथ एवढे जड होते. अहो म्हणे, मी पहिल्याच दिवशी तुमचे ग्रंथ बाहेर आणून दिले असते, पण मी ज्यावेळेस इंद्रायणी ते ग्रंथ घ्यायला गेलो तर इंद्रायणी बोलली की पांडुरंगा, अरे आज आमचं नशीब उघडलेलं आहे आणि आज नशिबाने आमच्या दारात या तुकोबारायांचा हा ग्रंथ आलेला आहे, ही गीता आलेली, हा पंचम वेद आलेला आहे. अरे म्हणे, मी तापीला, पूर्णेला, गोदावरीला, कावेरीला सर्वांना माझ्या घरी आमंत्रण दिलेलं आहे, सर्व नद्या माझ्या घरी येणार आहेत, आम्ही पंक्तीला त्यांना बसवणार आहे आणि आम्ही या पंचम वेदाचं पारायण करणार आहे म्हणे. म्हणून फक्त 12-13 दिवस हा गीता तू आमच्याकडे, हा पंचम वेद तू आमच्याकडे राहू दे म्हणे. तुकोबाराय त्यांनी 12 दिवस पारायण केलं. मग म्हणे, तू काय करत होता तोपर्यंत? मी त्यांना सक्त ताकीद केली होती की जर तुमचं एक पान वाचून झालं
तर दुसरं पान पलटायच्या वेळेस तुम्ही त्या गीतेला हात लावायचं नाही, त्या वेदाला, त्या गाथेला हात लावायचं नाही. पान पलटवेल मी, कारण की तुमच्या त्या ओल्या स्पर्शाने माझ्या तुकोबारांचे अक्षर भिजतील. महाराज, हा अधिकार तुकाराम महाराजांचा होता की तुकाराम महाराजांच्यासाठी परब्रह्म परमात्मा पांडुरंग स्वतः आला, 13 दिवस त्या नदीत उभा राहिला, त्याने तो ग्रंथ भिजू दिला नाही. इतपत अधिकार आपला आहे का? इतपत अधिकार आपला नाही. आपण काही सदैव वैकुंठ गमनाला जायचा अधिकार ठेवत नाही, इतकं काही आपलं पुण्य नाही किंवा इतपत आपण महात्म्य नाही. म्हणून आपण क्षणोक्षणी विचार करायचा. इथं काय तरवया पार भवसिंधू. 3 लोक या जीवनात कधीच विचार करत नाही. कोणते 3 लोक विचार करत नाही? तर मादी. मादी म्हणजे कोण? नर मादी का? बोर होते का तुम्हाला? जाऊ का मी? रात्रीची रेल्वे पण नाही आता मला जायला. विठ्ठल विठ्ठल. तर 3 मादी हे कधी, मादी कोण? तर ज्यांचा म आधी, ती म्हणजे मादी. तर ह्या 3 म असलेले व्यक्ती कधीच विचार करत नाही. पहिली म्हणजे मासा, दुसरी माशी आणि तिसरा व्यक्ती असेल तर मनुष्य. माशी विचार करते का? गोडावरून उठून ती जर एखाद्या छानशा सुंदर हॉटेलमध्ये एखाद्या जिलेबीच्या तुकड्यावर बसलेली आहे, तर ती दुसऱ्या क्षणाला उठून उकड्यावर जाऊन बसते. ती विचार करते की आपण आधी कुठं होतो, आता कुठे. माशी हा कुठलाच विचार करत नाही की आपला भूतकाळ काय होता, आपला वर्तमान काळ काय आणि आपला भविष्य काळ काय असणार आहे. तर माशी या गोष्टीचा कधीच विचार करत नाही. महाराज, दुसरी व्यक्ती ती म्हणजे मासा. ज्यावेळेस तो कोळी असतो किंवा ते पारधी लोक, जे भिल लोक असतात, ते समुद्रात, नदी, तलावात तो काटा टाकतात. आता त्याला चारा, आमच्याकडे चारा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? त्याला चाराच म्हणतात ना इकडे पण. तर तो चारा टाकतात पाण्यामध्ये. आता तो मासा कधी विचार करतो का की या चाऱ्याने, या आकड्याने आपल्या पिढ्याच्या पिढ्या नष्ट केल्या? तो विचार करतो का? तरी तो काय करतो? त्या चाऱ्याच्या लालसेपोटी तो त्या हुकमध्ये, त्या आकड्यामध्ये त्याचं तोंड अडकवतो आणि पकडला जातो. तर मासा हा कधीच विचार करत नाही. तिसरा व्यक्ती म्हणजे मनुष्य. मनुष्य ही कुठली कृती करत असताना कधीच विचार करत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार. तर विचार का करायचा आणि विचारच का करायचा? तर म्हणून तुकोबारायांनी हा अभंग लिहिलेला आहे. महाराज, मनुष्याने 3 गोष्टी करत असताना कधीही विचार केला गेला पाहिजे. ते म्हणजे बोलताना विचार करायला हवा, बायको करताना विचार करायला हवा आणि तिसरं म्हणजे श्रीगुरु करताना विचार करायला हवा. बोलताना विचार केला आणि महाराज, तर चांगल्या खेळ चालत असताना माणसाचा वाईट बोल पडतो. एका ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेलो, कीर्तन झालं, सगळं छान. एक व्यक्ती, भली मोठी पुढारी व्यक्ती, गावातली मानाची व्यक्ती होती, उभी राहिली. म्हणे उपस्थित आज असे असे महाराज आहे, अमुक अमुक गावाची टमुक टमुक व्यक्ती आहेत, छान कीर्तन झालं, या निमित्त कीर्तन होतं, असा असा अभंग होता, सोडवलं. ह्या तुमच्या अशा छान सुंदर सेवेसाठी महाराज तुम्हाला मनापासून श्रद्धांजली आमची. काय बोलली ती व्यक्ती? मनापासून श्रद्धांजली. म्हणून महाराज, आपण कितीही वर गेलो तरी आपण बोलताना विचार करायला पाहिजे. कारण की हे जे शस्त्र आहे, तर हे आमचे श्री गुरु कुरेकर बाबा सांगतात की हे जे शस्त्र आहे हे दुधारी तलवार आहे. जीभ ही दुधारी तलवार आहे महाराज. ही समोरच्याला तर कापेलच, पण ही तुम्हाला पण कापेल. म्हणून कधीही माणसाने बोलताना विचार करायला पाहिजे. दुसरं म्हणजे काय? तर बायको करताना विचार करायला पाहिजे. बायको काळी गोरी काहीच विचार नको करायला. विचार काय करायचा? तर ती परमार्थिक असावी, ती सात्विक असावी. जर विचार करून बायको केलं तर असं नशीब उजळतं महाराज. मग अशा तारखा मिळतात. विठ्ठल. तिसरं म्हणजे श्री गुरु करताना विचार करायला हवा. सध्या काय झालेलं आहे, सोशल मीडियाच्या काळात एखाद्या महाराजांच्या 2, 4, 5 मिनिटाच्या रील पडतात, व्हिडिओ पडतात, लोक कुणालाही गुरु करतात आणि मग 2, 4, 5 महिन्यानंतर त्या महाराजाचे काहीतरी कांड आपल्याला न्यूजवर मिळतील, इंस्टाग्रामवर मिळतील, कुठेतरी त्या महाराजाचे काहीतरी कांड आपल्याला सापडतात. परत विषय कुठे येतो की साधू हा कर्मप्रधान आहे. तर जर आपण विचार करून गुरु केला तर आपलं जे पुढचं आयुष्य ते चांगलं होतं, ते सुखकर होतं. पण जर आपण विचार करून गुरु केला नाही तर पूर्ण आपलं आयुष्य बर्बाद होतं. महाराज, विचार काय करायचा आहे? तर चांगला गुरुची प्राप्ती व्हावी म्हणून विचार करायचा आहे. आपलं पुढचं आयुष्य चांगलं जावं म्हणून विचार करायचा आहे. आणि आपल्याला हा जो भवाचा सागर आहे, हा जो संसाराचा सागर आहे, हे जे भवाचं बंधन आहे, हे तार करण्यासाठी विचार करायचा आहे. पण सगळा विचार आपल्याला आताच का करून घ्यायचा आहे? तर त्याचं उत्तर दिले तुकाराम महाराजांनी अभंगाच्या 2य चरणी.
देवाची जर साथ असली तर कमीत कमी, काय बोललो मी, कमीत कमी 20 चरणाचा तरी अभंग पाहिजे. मग तेव्हा अशा बहादरांच्या कलेचं चीज होतं महाराज. एखादा मनुष्य एखाद्या कीर्तनकाराला, एखाद्या बुवाला जिवंत मासाच्या तोंडातून विठ्ठल विठ्ठल म्हणवता येत नाही. आमचे मृदुंगाचार्य मेलेला चांबड्याच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणवतात महाराज. हे सामर्थ्य असावं लागतं, याला कलेला वाहून द्यावं लागतं. इतपत त्यांची उपासना ही आपल्याला पांडुरंगाच्या चरणी लागते. त्या वाद्याप्रती तेवढं एकनिष्ठ राहावं लागतं. झालं काय, युधिष्ठिराकडे एक दिवस एका रात्री एक व्यक्ती आली दान मागायला. आणि युधिष्ठिराकडे ती गेली, म्हणजे मला असं असं दान हवं. युधिष्ठिर त्यांना बोलले, एवढंच बोलले की रात्र झाली आता खूप, उद्या सकाळी या, उद्या सकाळी मी तुम्हाला दान देतो. ती व्यक्ती त्यानंतर भीमाकडे गेली. आता भीमाकडे जर पाहायला गेलं तर भरपूर बळ, पण कुठेतरी काहीतरी गोष्ट. विठ्ठल विठ्ठल म्हणून मी म्हणतो, अशा या संसारात सार काही असेल तर ते सासर असेल. एवढा काळजी आणि एवढा जीव असावा लागतो महाराज. प्रत्येकात नसतो तो. आहे आमच्या सासरच्या लोकांचा आमच्यात बराचसा जीव आहे. तर भीमाकडे ज्या वेळेस ती व्यक्ती गेली तर त्या व्यक्तीने घडलेला क्रम सांगितला की मी राजा युधिष्ठिराकडे गेलो होतो, त्यांना मी सांगितलं की मला असं असं अमुक दान हवंय. तर म्हणे काय बोलले ते बोलले की उद्या सकाळी ये बाबा. भीमाने काय केलं महाराज, ते आपण बोलतो डफलं घेतलं, दवंडी पिटायचं गावात, आणि दवंडी पिटायला लागला जोर जोरात. सर्व लोक गोळा झाले, युधिष्ठिर पण आला. सर्व लोकांनी विचारलं भीमाला, म्हणे नेमकं तू असं करतो काय? म्हणे आमचे मोठे बंधू युधिष्ठिर राजा जे महाराज आहेत यांना या गोष्टीची गॅरंटी आहे. म्हणे त्यांना विश्वास आहे की ते उद्या सकाळपर्यंत जगणार आहेत. आता भीम असं का बोलला असावा, आयुष्यात हा तो काळ बोलला, कारण की आपला देह जो आहे हा नाशिवंत आहे महाराज. आपलं आयुष्य जे आहे ते काळ खातो आहे. आयुष्य क्षणभंगूर आहे. आपण पुढच्या मिनिटाची ग्वाही देऊ शकत नाही की पुढच्या मिनिटाला काय होणार आहे. युधिष्ठिराने अख्ख्या रात्रीची गॅरंटी घेतली होती की मी तुला उद्या सकाळी दान देतो म्हणे. म्हणजे भीमाचं म्हणणं असं होतं की याला गॅरंटी की हा रात्रभर जगणार आहे. तर महाराज सांगायचं काय की आयुष्य आपलं क्षणभंगूर आहे. आपला काळ जे आहे आपलं आयुष्य खातोय. मग आपण कमीत कमी आयुष्यात काय करायचंय, तर आपण कमीत कमी आयुष्यात जास्तीत जास्त आपण कष्ट घेऊन भगवंताची प्राप्ती कशी होईल याचा आपण विचार करायला हवा. महाराज आपण हिंदू धर्म जो आहे हा हिंदू धर्म कर्म जी आपण कर्म पद्धती मानणारा समाज आहे. कर्मण्य अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपण कर्म मानतो की आपण आज जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला उद्या मिळणार आहे. आपण ही पद्धती मानणारा हिंदू समाज आहे. ज्यावेळेस द्रौपदीचं त्या सभेमध्ये वस्त्रहरण झालं त्यावेळेस धृतराष्ट्र फक्त गुपचूप शांत बसलेला होता. राजा असून त्याने त्याच्यावर काहीच हरकत केली नाही. कालांतराने पुढे पांडवांचं राज्य आलं. चारी भाऊंनी अर्जुन, युधिष्ठिर, नकुल, सहदेव यांनी म्हणजे सर्वांनी मंत्रिपद घेतली. भीमाला कुठलं मंत्रिपद दिलं नाही. भीमाला दिलं सेनापतीपद. आता काय रोज रोज थोडी युद्ध होणार आहे. झालं एकदा महाभारत झालं कौरवांसोबत, आता नंतर कुठं आपल्याला युद्ध. भीम दिवसभर रिकामा असायचा तर भीम काय करायचा, रोज सकाळी धृतराष्ट्राकडे जायचा. आता भीमाचं शौर्य एवढं होतं की आता नेमका आकडा म्हणजे मी कदाचित 100 वाचला होता की जास्तीत जास्त कौरव हे एकट्या भीमाने मारले होते. महाराज एवढं शौर्य त्या भीमाचं होतं. तर तो काय करायचा, रोज सकाळी धृतराष्ट्राकडे जायचं आणि त्याला सांगायचं की तुझा एक मुलगा आज असा मारला, असा फाडला, असा तोडला, असा कापला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, असा तोडला, असा फाडला. 100 मुलं होते, कमीत कमी 100 दिवस तर लागतील. धृतराष्ट्र युधिष्ठिराकडे गेला. म्हणे बाबा हा भीम असा असा करतो म्हणे, रोज सकाळी येतो आणि मला सांगतो की माझे एक मुलगा असा मारला, दुसरा मुलगा तसा मारला. युधिष्ठिर भीमाकडे गेला. भीमाला बोलला
म्हणे भीमा तू काय करतो, त्या धृतराष्ट्राला तू जाऊन जे रोज सकाळी जी गोष्ट सांगतोय ती उद्या सकाळपासून सांगायची नाही. भीम म्हणे दादा तुम्ही माझ्याहून मोठे ज्येष्ठ बंधू वडिलांसमान असतात, तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा. उद्या सकाळपासून जाऊन धृतराष्ट्राला काहीच सांगायचं नाही. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला, सूर्य मावळण्याची वेळ झाली, संध्याकाळ झाली. भीम पुन्हा धृतराष्ट्राच्या घरी. म्हणे एक मुलगा असा मारला, चौथा असा मारला, पाचवा असा मारला. युधिष्ठिर पुन्हा भीमाकडे गेला. अरे मी तुला काय बोललो की तू उद्या सकाळपासून जायचं नाही. तेच म्हणतोय दादा तुम्ही काय बोलले की उद्या सकाळपासून धृतराष्ट्राला सांगायचं नाही, मी संध्याकाळी गेलो होतो. परिणाम काय झाला महाराज की धृतराष्ट्राने जे त्याच्या भूतकाळात जी वाईट कर्म केली, तर पुढचा विषय मी काही सांगत नाही, आपल्याकडे वेळ कमी. की धृतराष्ट्र पुढे त्याचं मरण कसं झालं की तो एका काटेरी जंगलात अडकला, तिकडे आग लागली, वनवा पेटला आणि त्याच्यात त्याचं मरण झालं हे सर्वांना ठाऊक आहे. पण आपण जी कर्म करत असतो, आपण भूतकाळात जी कर्म करत असतो, तर ती कर्म याच्यावर आपला भविष्यकाळ ठरत असतो. कदाचित मला वाटतं की आजींनी त्यांच्या भूतकाळात त्यांच्या उभ्या आयुष्यात काहीतरी चांगले कर्म केले असतील, म्हणून त्यांच्या पदरी त्यांच्या पोटी त्यांचं असं कुटुंब जन्माला आलं की ज्यांना भगवंताच्या प्राप्तीची, भगवंताच्या नामस्मरणाची, भगवंताच्या कीर्तनाची गोडी आहे. कोणी करत नाही महाराज, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे मी नाही सांगत, संतांचंच प्रमाणे, मी माझ्या तोंडाचं काहीच बोलत नाही, मला काहीच डोकं नाही, मला काही अक्कल नाही. मी सगळं ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, मुक्ताबाई महाराज यांचंच तुम्हाला सगळं सांगतोय. संतांच्या घरच्या प्रमाणे भाग्यवंता घरी भजन कीर्तन, हे माझं प्रमाण नाही. तुम्ही भाग्यवान आहे की तुमच्या घरात भजन कीर्तन आहे. आणि कदाचित वैकुंठ गमनानंतर त्या आजीही तेवढ्या भाग्यवान आहे की त्यांच्या पाठीमागे त्यांच्या कुटुंबाकडून एवढं भगवंताचं नामस्मरण होतंय. महाराज आपण चांगले कर्म केले तर आपलं भविष्य चांगलं असतो. चांगले कर्म काय की भगवंताच्या प्राप्तीचे 2 साधन म्हटले जातात. भगवंताच्या प्राप्तीचे 2 साधने, सर्वात सोपं साधन जर सांगायचं झालं तर नाम. भगवंताच्या प्राप्तीसाठी नामा इतपत सोपं साधन जगात दुसरं तुम्ही कितीही होता, दुसरं कुठलं साधनच नाही माझं. नामाला काही तुम्हाला हे का अडचण आहे का, तुम्ही चालता चालता घेऊ नाही शकत. नाम तुम्ही कधी घ्या, उठताना घ्या, बसताना घ्या, खाताना घ्या, पिताना घ्या, कधीही घ्या. वारकरी संप्रदायाचा उघडा मंत्र जर कुठला असेल तर तो नाम आहे. काळ वेळ नाम उच्चारितापैकी नामाला काळ वेळ काहीच नसतो. की नाम तुम्ही कधी घेऊ शकता. बहिर्देशाला आल्यानंतर घेऊ शकता. बहिर्देशावर तुम्ही जाऊन आले आणि जर तुम्हाला पूजापाठ करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आंघोळ करणं तितकंच गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही भगवंताला स्पर्श करू शकत नाही, तुम्ही देवपूजा करू शकत नाही. पण नामस्मरण तुम्ही अगदी कधीही करू शकतात. कारण काय की नामस्मरण हे अतिशय तेवढं सोपं साधन आहे. महाराज भगवंताच्या प्राप्तीची वेगवेगळी साधनं सांगितली गेलेली आहेत. कृतयुगात जर तुम्ही विचार केला तर ज्ञानप्राप्तीने भगवंताची प्राप्ती होत होती. सत्ययुगात भगवंत हा होम हवनाने मिळत होता. त्रेतायुगात जर तुम्ही द्वापारयुगात विचार केला तर देवपूजेने भगवंताची प्राप्ती होत होती. पण कलियुगात जर सोपं सर्वात साधन असेल तर ते कुठलं आहे? नाम.
सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी, अतिशय सुंदर जोड चाल म्हटले. नामच चांगले चांगले की सगळ्यात चांगलं जर सगळ्यात शुद्ध गोष्ट कुठली असेल तर ते नाम आहे. नामस्मरण एवढं सोपं आहे की तुकाराम महाराजांना खास नामस्मरण किती सोपं आहे याच्यासाठी अभंग लिहावा लागला. नाम संकीर्तन साधन पैसोपे तुम्ही सगळ्यांनी घेतलं पूर्ण झाला पुढे सर तुम्हाला मागच्या नंतर पाऊस लागत असेल तर पुढे सर चांगलं आहे भजन अभिषेक करतो शुद्ध करतोय भजन आपल्याला. विठ्ठल काय म्हणताय तुकाराम महाराज? नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरी. नामस्मरण इतकं सोपं साधन दुसरं कुठलंच नाही या जगामध्ये. तुम्हाला ध्यान करायची गरज नाही, होम हवन करायची गरज नाही, पूजा पाठ करायची गरज नाही. भगवंताच्या प्राप्तीसाठी एकच करा ते म्हणजे भगवंताचं नाम घ्या महाराज. अतिशय सोपं साधन आहे, दुसरं काहीच करायची गरज नाही. काय तिथे पडपड